आरक्षणात काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन होणार, मनोज जरांगेंचा इशारा। जळगावच्या 40 गावात एसटी प्रवर्गातनं आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार। शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल बंजारा समाजानं शहरातला मोर्चा काढला। मोर्चाला तालुक्यातील हजारो समाज बांधवांची उपस्थिती। अकोल्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती। सरकारनं दिलेलं आरक्षण नक्की कुणाला मिळालं हेच समजत नाहीये। सरकारनं सगळं कन्फ्युजन केलंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। धाराशिवमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये खासापुरीमधील ग्रामस्थांचा गोंधळ। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होत असताना हा सगळा प्रकार घडला। स्थानिक प्रश्न मिटत नसल्यामुळे गावकरी आक्रमक, गोंधळ घालणारे गावकरी सध्या पोलिसांच्या ताब्यात। वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींची आज पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष। ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समितीकडून नागरिक आणि संस्थांसाठी प्रश्नावली तयार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। आजचा दिवस श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा। मराठवाडा पाणीदार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग बाप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला। खासदार झाल्यापासून रेल्वेसाठी सालगड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या। रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणेंचंही पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकणार। फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंकडून सुद्धा विश्वास व्यक्त। तर कोरोनामध्ये लोक मरत असताना डेड बॉडीज, बॅगमध्ये भ्रष्टाचार। एकनाथ शिंदेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। इंदिरा गांधी ब्रँड होत्या, आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का? बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी होती, त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होतंय। गिरीश महाजनांची टीका। तर मुंबईचा महापौर आता महायुतीचा असेल असाही विश्वास व्यक्त।